24 पासून सुरू होणाऱ्या क्रमागत 24 समसंख्याची सरासरी किती? 24 पासून सुरू होणाऱ्या 24 समसंख्याची सरासरी, सम असो का विषम असो, मांडणी अशा पद्धतीने करायची. संख्या किती आहे? 24. 24 च्या ऐवजी किती मांडायच्या? 23. आता 24 आणि 24 साठी किती होतात? 24 आणि 24 आणि 48 मधून एक वजा करायचं, किती राहिले? 47. म्हणजे 24 आणि 23 किती? 47. समजलं? समसंख्याची सरासरी किती आली? 47. इतकं सोपं गणित आहे. 45 पासून सुरू होणाऱ्या क्रमांकात 45 विषम संख्याची बेरीज किती? आता याच्यामध्ये काय विचारलं? बेरीज विचारलंय. पहिल्या गणितामध्ये सोडवलं आपण सरासरी. तर मग आता सांगा 45 पासून सुरू होणाऱ्या 45 विषम संख्याची बेरीज काढायची आहे. तर प्रथम आपल्याला सरासरी काढावं लागेल, कारण बेरीज म्हणजे काय? संख्या गुणिले सरासरी. तर आता इथं काय? 45 च्या ऐवजी 44. 45 आणि 45 90. 90 मधून एक गेला 89. म्हणजे 45 आणि 44 किती झाले? 89. ही झाली सरासरी. आणि सरासरी गुणिला काय करावं लागेल आम्हाला? संख्या. समजलं का? सरासरी गुणिला संख्या. आता संख्या किती आहे सांगा? 45 आहे. समजलं का? यालाच काय म्हणायचं? बेरीज. आणि बेरीज गुणिला म्हणजे काय? सरासरी गुणिला संख्या. एवढं लक्षात ठेवायचंय. तर मग आता 45 चा पाडापाठ नाही, 89 चा पाडापाठ नाही, काय करायचं? तर 89 म्हणजे काय? 90 वजा 1, याला 89 म्हणायचं. यांची फोड करायची, गुणिलाचं रूपांतर कंसामध्ये होईल आणि गुणिला किती करायचं? 45. तर मग आता सांगा 45 हे 90 ला गुणिला 1 ला गुणिला आहे. 45 न प्रथम आपण 90 ला गुणूया. तर हा शून्य उचलायचा, जसा तसा लिहायचा. लिहिला तर खाली राहिले 9. 9 पाची 45, हात चाले 4 आणि 9 चौक 36, 36 आणि 4 40. तर मग आता यांची बेरीज किती आली सांगा? 40 50. समजलं काय करायचं? थांबा 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 थांबा, राहिले 1 मिनिट. तर मग आता इथं काय होतं आपल्याला? इथं धोका होतो असा, हे आपल्याला प्रथम लक्षात घ्यायचंय. हे चुकीचं आहे. तर मग आता याच्यात काय करायचं? आता इथं 45 गुणिला 1 करायचं आहे, वजा 45 1 45. 50 मधून 45 गेले 0.5 आणि 40 ची 40. याचं उत्तर किती आलं सांगा मग? 4005. समजलं का? आता पुढचं गणित पहा. 52 पासून सुरू होणाऱ्या क्रमांकात 52 समसंख्याची बेरीज किती? गणित असं सोडवायचंय. मग काय लिहायचं सांगा? 52 अधिक 52. 52 च्या ऐवजी किती घ्यायचे? 51. 52 52 104 होते का नाही? 104 मधून एक गेला, किती राहिले? 103. आता ही झाली सरासरी. मग आता सरासरी आम्हाला माहिती पडली, तर आता बेरीज काढायची. मग आता बेरीज म्हणजे काय? सरासरी गुणिला संख्या. म्हणजे आता सरासरी गुणिला संख्या, संख्या किती सांगा? 52. यालाच काय म्हणायचं? बेरीज. समजलं केवढं? तर मग आता इथं काय करायचं? 103 आहे. आता 52 चा पाडापाठ नाही, 103 चा पाडापाठ नाही. तर मग काय करायचं? 103 म्हणजे काय? 100 अधिक 3 असं यांची फोड करायची आणि गुणिला 52 करायचंय. तर 52 हे 100 ला गुणिला आहे, 3 ला गुणिला आहे. तर प्रथम आपण 100 ला गुणूया. तर मग आता उचला 2 शून्य जसे तसे लिहायचे आणि 52 1 52 मध्ये अधिक चिन्ह आहे. आता 52 3 ला गुणायचंय. 52 त्रिक किती? 156. समजलं ना? तर म्हणजे 50 त्रिक 150, 2 त्रिक 6 म्हणजे 156 झाले. तर 56 आणि 2 शून्य किती होईल? 56 आणि 52 आणि 1 53. तर सांगा मग बेरीज किती आली? पुढे बघा. 9च्या फरकाने क्रमागत 9 संख्याची सरासरी 79 आहे. तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? तर आम्हाला काय करायचं? 9च्या च्या म्हणजे काय? गुणिला क्रमागत 9 संख्या. संख्या किती आहे सांगा? 9 आहे. आता या 9च्या फरकाने या झाल्या संख्या. आता काय सांगितलं? लहान संख्या काढायची. तर मग आता लहान संख्या काढायची असेल तर आम्हाला सरासरी माहिती पाहिजे. सरासरी किती आहे? 79 सरासरी व्हायचे. आणि आता लहान संख्या काढायची असेल तर फरकाचे निम्मे काढावं लागेल. तर निम्म्या संख्या डाव्या साईडनं असतात, निम्म्या संख्या उजव्या साईडनं असतात. तर मग आता फरक काढायचा असेल कसा? लक्षात घ्यायचं. 9 संख्येच्या ऐवजी किती घ्यायचे सांगा?
8च घ्यायचे. नमा 8 हे झाले 72. 72चे निम्मे किती? 36. 72चे निम्मे 36. समजलं? हे 36 उचलायचे, लहान संख्या काढायची म्हणून वजा 36 करायचे. तर आता इथं लहान संख्या निघल. 9 मधून 6 गेले किती राहिले सांगा? 3. आणि 7 मधून 3 गेले 4. तर लहान संख्या कोणती सांगा? 43. मोठी संख्या काढायची असेल तर 79 अधिक 36. समजलं केवढं? गणित समजण्यामध्ये अडचण येत असेल तर सांगा लवकर. काही अडचण आहे का? तर आम्हाला फक्त काय करायचं, तर फरक काढता आला पाहिजे. म्हणजे फरक गुणिला संख्या, संख्यामधून 1 वजा करायचा, त्याच्यामध्ये फरक निघून जाईल. पुढे बघा. 9च्या फरकाने वाढत जाणाऱ्या क्रमांकात 11 संख्याची सरासरी 69 आहे. त्यापैकी सर्वात मोठी व सर्वात लहान संख्येतील फरक किती? फरक काढायचा आहे. तर मग आता या ठिकाणी 69 किती आहे? सरासरी आहे. आता 9च्या फरकाने वाढत जाणाऱ्या क्रमांकात 11 संख्येची सरासरी म्हणजे 9 गुणिले किती सांगा? 11. हा फरक आहे. या काय आहे सांगा? संख्या. आम्हाला काय विचारलंय? फरक विचारलाय लहान आणि मोठ्या संख्यामधला. मग या सरासरीला चाटायचं का? नाही चाटायचं. मग इथं काय करायचं सांगा? 11च्या ऐवजी काय घ्यायचे? संख्याच्या ऐवजी 10 घ्यायचे. मग सांगा 10 नमा 90. मग हा फरक किती आला सांगा? 90. समजलं का? तर मग काय करायचं? तुम्हाला जर पाहायचं असेल मोठी संख्या आणि लहान संख्या वजा करायची असेल तर 90चे निम्मे किती? 45. ते या 69 सरासरीमध्ये 69 मध्ये 45 मिळवायचे, बेरीज करायची, मोठी संख्या निघन. लहान संख्या काढण्यासाठी 69 मधून 45 वजा करायचे, लहान संख्या निघन. मग मोठी संख्या वजा लहान संख्या, फरक किती येईल? 90च. करून पहा. पुढचं गणित पहा. 4च्या फरकाने वाढत जाणाऱ्या 32 संख्याची बेरीज 2688 आहे. तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? तर मग आता याच्यामध्ये काय, जोपर्यंत आम्ही या ठिकाणी फरक काढत नाही तेव्हा त्याचा निम्म संख्या माहिती होत नाही. आता बेरीज काढायची असेल तर बेरीज दिलेली इथं, तर आम्हाला सरासरी काढायची असेल तर सरासरी म्हणजे काय? सर्व संख्येची बेरीज आपण एकूण संख्या म्हणजे 2688 आपण 32. समजलं? यांचे काटछाट केली तर तिथं काय निघन? भाकर निघन. त्याला काय म्हणायचं? सरासरी म्हणायचं. तर मग आता याच्यामध्ये काय करायचं? पहिला आपण फरक काढूया. 4 म्हणजे गुणिला 32. मग आता सांगा 32 चोक किती? 4 दोन्ही 8, 4 त्रिक 12. चालतंय ना? तुम्हाला जसं वाट 32च्या ऐवजी काय करायचं? सॉरी 4 गुणिला किती? 32 आहे. 32च्या ऐवजी किती घ्यायचे? 31. 4 1 4 आणि 4 त्रिक किती झाले? 12. मग आता याच्यामध्ये काय हा काय आला? फरक आला. काय आला? फरक आहे. तर आता फरकाच्या निम्म्या संख्या काढायच्या. 2 सकम 12, 2 दोन्ही 4. हे काय निघाले? निम्मे निघाले. एवढं समजलं? तर मग मोठी संख्या काढायची असेल तर सरासरी अधिक 62 करायचंय. तर मग आता सरासरी काढण्यासाठी काय करायचं? सरासरी म्हणजे काय? सर्व संख्येची बेरीज आपण किती? 32. समजलं का? आता 32 आणि 88 कोणत्या पाड्यात आहे? 8च्या घ्या 16च्या घ्या. सांगा. 16 दोन्ही 32, 16 1 16. एक राहिले या ठिकाणी. 16 सखी 96. 108 मधून 96 गेले किती राहिले सांगा? 12. 16 8 किती? 128. आता 2 आणि 168 कोणत्या पाड्यात आहे? 2च्या. 2 1 2, 2 8 16 आणि 2 चौक 8. तर सरासरी किती आली सांगा? 84. तर आता मोठी संख्या काढायची असेल तर 84 अधिक निम्मे किती सांगा? 62. तर मग 4 आणि 2 6, 8 आणि 6 किती? 14. तर मोठी संख्या कोणती आली सांगा? मग 146. तर गणित आपल्याला मुळात सगळं समजून घेणं महत्वाचे. एकही गणित वाया जाऊ द्यायचं नाही. अवघड असो सोपे असो, जेव्हा आपण नाही का सुरुवातीपासून चढत्या क्रमाने समजून घेतलं तर आपल्याला सगळं त्या ठिकाणी समजतंय. तीनच्या फरकाने वाढत जाणाऱ्या 65 संख्याची बेरीज 87 75 आहे. तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? तर मग आता याच्यामध्ये आम्हाला 1 नंबर काय काढणं आहे? सरासरी काढणं आहे. आणि 2 नंबर याच्यामध्ये काय काढणं आहे? आम्हाला फरक काढणं आहे. लहान आणि मोठ्या संख्येचा फरक. लहान आणि मोठ्या संख्येचा फरक काढायचा असेल तर 3च्या फरकाने
वाढत जाणाऱ्या किती आहे 65 संख्याची सरासरी 65 च्या ऐवजी किती घ्यायचे 64 मग सांगा 3 चौक 12 2 चला एक 3 सका 8 आणि किती 19 हा फरक आलाय 192 काय आहे हा फरक आहे तर आम्हाला काय पाहिजे कोणती संख्या काढायची लहान तर आम्हाला फरकाचे निम्मे पाहिजे म्हणजे सरासरी वजा निम्मे तर मग आता फरकाचे निम्मे काढायचे असन तर बे का बे बे नमा 18 एक राहिला बे सकम 12 फरकाचे निम्मे किती निघाले सांगा 96 तर आता सरासरी काढायची तर मग आता सरासरी काढण्यासाठी काय करायचंय सरासरी म्हणजे काय सर्व संख्येची बेरीज आपण एकूण संख्या सरासरी म्हणजे काय सर्व संख्येची बेरीज आपण एकूण संख्या तर बेरीज किती सांगा आयती काढून दिलेली आहे 87 75 तर सांगा संख्या किती आहे 65 ह्या एकूण संख्या आपण चतस्थानी मांडल्या आहे 65 आणि 87 75 कोणत्या पाड्यामध्ये 13च्या घ्या 5च्या घ्या कोणते घेऊ तर ठीक आहे 13 5 65 आणि 87 पर्यंत 13चा पाडा म्हणा 13 सकम 78 87 मधून 78 गेले किती राहिले 9 13 7 91 97 मधून 91 गेले किती राहिले सांगा 6 आणि 13 5 65 5 आणि 675 कोणत्या पाड्यामध्ये 5च्या सांगा 5 1 5 5 1 5 एक राहिला 5 3 15 17 मधून 15 गेले 2 5 5 25 तर सरासरी किती आली सांगा 135 तर आम्हाला लहान संख्या काढण्यासाठी वजा निम्मे करा निम्मे किती आहे 96 तर मग आता इथं 96 केले वजा इथं लहान संख्या निघन तर 15 मधून 6 गेले 9 हातचा उपद्यात 9 ने 1 10 आणि 13 मधून 10 गेले किती राहिले सांगा 3 तर लहान संख्या कोणती आहे 39 तर आता मोठी संख्या काढायची सांगितलं तर 135 अधिक 96 एवढं लक्षात घ्यायचंय पुढचं गणित पहा गणित चेंज झालेलं आहे 15 संख्याची सरासरी 21 आहे त्यापैकी पहिल्या 8 संख्येची सरासरी 19 आहे आणि शेवटच्या 8 संख्येची सरासरी 25 आहे तर त्यापैकी 8वी संख्या कोणती 8 आणि 8 16 होत आहेत 16 मधून 8 गेले किती राहिलाय काय माणसाने दिलं 8च म्हणतो का नाही ठीक आहे पण आता असं जर तुम्हाला समजलंय प्रश्न समजला का पुन्हा डबल पाय प्रश्न समजला काय करायचं नाही समजला 15 संख्येची सरासरी 21 आहे त्यापैकी पहिल्या 8 संख्येची सरासरी 19 आणि शेवटच्या 8 संख्येची सरासरी 25 आहे तर त्यापैकी 8वी संख्या काढायची तर आम्हाला काय करायचं प्रथम काय मांडायचं 15 गुणिला 21 15 संख्येची सरासरी 21 म्हणजे काय 15 गुणिला 21 म्हणजे इथं संख्या गुणिला सरासरी केलं तिथं काय निघणार बेरीज हे पहिलं मांडलंय त्याच्यानंतर पहिल्या 8 संख्येची सरासरी किती सांगा 19 आणि नंतरच्या शेवटच्या 8 संख्येची सरासरी 25 समजलं 8 संख्येची सरासरी 19 म्हणजे काय 8 गुणिला 19 8 संख्येची सरासरी 25 म्हणजे काय 8 गुणिला 25 याचा अर्थ काय आहे 8 हे 19 ला गुणिला आणि 25 ला गुणिला आहे एवढा समजलं पण आम्हाला शॉर्टकट करण्यासाठी आम्ही काय केलं यांना कंसामध्ये टाकलंय म्हणजे बेरीज करूया सांगा 5 आणि 6 5 आणि 9 14 4 चालेल का 2 आणि 1 3 3 आणि 1 4 म्हणजे याचा अर्थ काय 8 गुणिला 44 तर असं सोबत जात आहे सांगा 8 चौक 32 2 चाले 3 8 चौक 32 आणि 3 35 त्याच्यानंतर 15 1 15 15 5 हात चाले का 15 2 30 आणि 1 किती 31 तर आम्हाला काय करायचं आहे आता इथं 8 आणि 8 16 आहे या दोन्हीसाठी का नाही 8 आणि 8 16 16 मधून 15 गेला 1 म्हणजेच काय सांगा 8वी संख्या 1 म्हणजेच काय एवढं समजलं का तुम्हाला तर 8वी संख्या काढायची म्हणजे काय 1 संख्या काढायची तू वजाबाकी करायची बेरीज वजा बेरीज त्यांचा जो काय होतो फरक येतो आणि ती फरक म्हणजे काय ती संख्या तर मग सांगा 12 मधून 5 गेले 7 त्याच्यानंतर हातचा उपद्या 31 आणि 32 35 मधून 32 गेले किती राहिले सांगा 3 तर 8वी संख्या कोणती आहे 37 काही अडचण याच्यामध्ये तर पुढे आणखीन अशाच प्रकारचे गणित आहे त्याच्यामुळे आणखीन समजा तुम्हाला 17 संख्याची सरासरी 42 आहे त्यापैकी पहिल्या 9 संख्याची सरासरी 43 आहे आणि शेवटच्या 9 संख्याची सरासरी 39 आहे तर त्यापैकी 9वी संख्या कोणती पहा गणित कसं आहे प्रथम काय मांडायचं 17 संख्येची सरासरी 42 म्हणजे 17 गुणिला 42
याची काय बनन? संख्या गुणिला सरासरी म्हणजे काय? बेरीज बनन. त्याच्यानंतर मामला कोणाचा आहे? पहिल्या 9 संख्याची सरासरी किती सांगा? 43 आहे. आणि नंतरच्या 9 संख्याची सरासरी 39 आहे. म्हणजे दोन ठिकाणी 9 संख्या असं वापरल्या म्हणून त्या ठिकाणी काय करायचं? त्यांची बेरीज करायची. म्हणजे सोपं आहे. 9 गुणिला बेरीज करायचं. ताबडतोब या ठिकाणी काय आम्हाला परीक्षेच्या ठिकाणी आम्हाला टाइम वाचवणं महत्वाचं असतो. तर टाइम वाचवण्यासाठी असंच करावं लागतंय. तर मग 43 आणि 39, 9 आणि 3 12 2 आचाला 1, 3 आणि 1 4, 4 आणि 4 8. याचा अर्थ काय? ज्यावेळेस समजा बेरीज केली कंसाच्या रूपांतर गुणाकारामध्ये होत असतं तर सांगा 9 2 18 8 हातचाला 1, 9 8 72 आणि 1 73. यांचा गुणाकार 17 2 34, हातचाले 3, 17 चोक 68, 68 आणि 3 किती? 71. तर आता 9 9 18, 18 मधून 17 गेले किती राहिला? 1. आणि 1 म्हणजे काय? कोणती संख्या काढायची? नवी संख्या. समजलं का? 1 म्हणजे नवी संख्या. आता नवी संख्या काढायची असेल तर यांची काय करावं लागेल? बेरीजची वजाबाकी करावं लागेल. सांगा 8 मधून 4 गेले 4, 73 मधून 71 गेले 2, असा मोठा बोकना भरायचा. समजलं का? तर नवी संख्या कोणती? 24. हा 2 ठिकाणी उत्तर आहे. चालेल. इथपर्यंत गणित समजलं. आता त्याचं टेन्शन कमी झालं. आता हे जे गणित आहे सरासरी मधलं, हे बुद्धिमापन मध्ये कुठ प्रश्नामध्ये आहे आणि आता सरासरीमध्ये सुद्धा आहे. तर याला काळजीपूर्वक समजून घ्यायचं, कारण हे अनेक वेळेस हा प्रश्न आलेला आहे आणि मुद्दाम असे प्रश्न टाकतात कन्फ्युजन करण्यासाठी. तर त्याच्यासाठी याला काळजीपूर्वक समजून घ्यायचंय. एका कुटुंबातील 4 मुलांच्या वयाची सरासरी 16 वर्ष आहे. जर त्यांच्या वयात प्रत्येकी 4 वर्षाचा फरक असेल तर सर्वात लहान मुलाचे वय किती? इथं आम्हाला सर्वात लहान मुलाचे वय काढायचं, हे आमचं झालं टार्गेट. तिथपर्यंत पोहोचायचंय. तर मग आता याच्यामध्ये काय लक्षात घ्यायचं? मांडणी आपण अगोदर केलेली. तुम्हाला गणित येतंय, तुम्हाला जमतंय, फक्त मांडणी व्यवस्थित करता आली पाहिजे. तिथं काय म्हणलंय? 4 वर्षाचा फरक आहे. एका कुटुंबात मुलं किती आहे? बघा, 4 वर्षाचा फरक आहे. एका कुटुंबात मुलं किती आहे? 4. म्हणजे 4च्या फरकाने 4 म्हणजे गुणिला किती? 4 मुलांच्या वयाची सरासरी. इथं 4 मुलं मांडायचे. मग सरासरी किती आहे सांगा? 16 वर्ष आहे. एवढं समजलं? बिलकुल असंच गणित आहे. टेन्शन घ्यायचं काम नाही. मांडणी समजली? तर मग आता हे संख्या झाल्या. ही सरासरी, याला काय म्हणायचं? संख्या म्हणायचं. 4च्या ऐवजी किती घ्यायचे? 3. मग 4 त्रिक किती झाले? 12. 12 हा का आला? फरक आला. का आला? फरक. मग आता डाव्या डाव्या साईडनं 6 असतील, उजव्या साईडनं 6 असेल. म्हणजे लहान मोठ्या संख्येचा फरक किती आला? 12. म्हणजे लहान व्यक्तीचा आणि मोठ्या व्यक्तीचा म्हणजे मुलाचं 6. म्हणजे डाव्या साईडनं 6 आणि उजव्या साईडनं 6. म्हणजे किती? लहान आणि मोठ्या मुलाचा 12 वर्षाचा फरक आहे. हे डायरेक्ट कळालं का? तर मग आता सांगा 12चे नेहमी किती? 6. तर लहान मुलाचं काढायचं असन तर काय उचलायचे? सरासरीमध्ये मधून 6 वजा करायचे. हे निघालं म्हणजे 16 मधून 6 गेले किती राहिले? 10. तर मग लहान मुलाचं वय किती आहे? 10 वर्ष आहे. समजलं? आणि मोठ्या मुलाचं काढायचं असेल तर 16 आणि 6 किती होईल? 22. सरासरी आहे ती 16 दिलेली. याच्या पलीकडे काय विचारणार? फरक जर विचारला तर किती सांगायचा? 12 सांगायचा. म्हणजे 22 मधून 10 गेले किती आले? अरे मोठ्या मुलाचं वय किती? 22 आहे. आणि लहान मुलाचं किती आहे? 10 आहे. 22 मधून 10 गेले किती राहिले? मग त्यांची वजाबाकी म्हणजे काय? फरक. ताळा समजला? याच्यामध्ये डाऊट घेण्यासाठी आहे का काही डाऊट याच्यामध्ये?